गार्डन क्लब्स कोल्हापूर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घ्यायचा मागच्या वर्षभरापासून चर्चा होतच होत्या। गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना मॅम, सेक्रेटरी पल्लवी मॅम, धनश्री मॅम या सर्वांना मागच्या वर्षभरापासून आमच्या आणि त्यांच्या चर्चा चालतच होत्या। पण मागील वर्ष आपल्याला सर्वांना माहित आहे की कोरोना पॅन्डेमिकमुळे आपले बरेचसे कार्यक्रम आपल्याला रद्द करावे लागले किंवा सर्व गोष्टी किंवा आपल्या जे दैनंदिन गोष्टी चालायच्या त्याच्यामध्ये थोडासा अडथळा आला। तर अध्यक्ष मॅडम, सेक्रेटरी मॅडम किंवा आमचे विभाग प्रमुख असतील या सर्वांना हा कार्यक्रम कसा होईल किंवा काय त्याच्या बऱ्याचशा काळजी होती। पण सकाळपासून किंवा कालपासून आपण बघतोय आपला कार्यक्रम खूप छान सुरळीत सुरू आहे। तर हा जो गार्डन्स क्लबचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्या गार्डन्स क्लबच्या आजच्या शेवटच्या सांगता समारंभाच्या बक्षीस वितरणाच्या समारंभामध्ये आपण सर्वजण आलात। आपल्या सर्वांचे मी गार्डन्स क्लब कोल्हापूर यांच्या वतीने मी व राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहे। सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी आपल्याला लाभलेले आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर श्रीरंग यादव सर, आपल्या कोल्हापूरसाठी ते नवीन नाहीये। शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ते कृषी वनस्पती शास्त्रामध्ये एक प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। तसेच ते पर्यावरण तज्ज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती आहे। सरांचे कोल्हापूर ग्लिम्सेस आणि ग्रासेस हे दोन पुस्तक अतिशय गाजलेले आहेत। पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सरांचे आजपर्यंत 300हून अधिक लेखही प्रसिद्ध झालेले आहेत। तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांच्या कार्याला 2018 मध्ये एक जानकी अमल हा पर्यावरण विभागाचा एक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरवही केलेला आहे। असे हे पर्यावरण प्रेमी व पर्यावरण शास्त्रज्ञ आज आपल्या गार्डन क्लबच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। तसेच आमच्या उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीराम अंबाड सरही उपस्थित आहेत। त्यांच्या या कार्यक्रमामध्ये मी गार्डन्स क्लब व कृषी महाविद्यालय यांच्या वतीने स्वागत करते। या मंचकावर उपस्थित अध्यक्ष मॅडम, सेक्रेटरी मॅडम व या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे या सुवर्ण क्षणांचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे आहात। आपले स्पर्धक सकाळी 7 पासून या हॉलमध्ये आहेत, कारण आत्ताचा जो आहे त्या स्पर्धकांच्या विषयीचा एक महत्त्वाचा आहे की त्यांनी जी सकाळी 7 पासून जी अविरत कष्ट केलेला आहे, म्हणजे सकाळी 6 वाजता हॉलच्या बाहेर सर्व स्पर्धक वाट बघत होते की आम्ही कधी आमची कलाकृती सादर करू। एकाच एक चढीत अशा कलाकृती सादर केलेल्या आहेत। तुम्हा सर्वांचेही या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या बक्षीस वितरणमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। अंडर ग्रॅज्युएटला शिकवणारे शिक्षक आहोत, त्यामुळे युनिव्हर्सिटी ॲग्रिकल्चर कॉलेज ऑब्जेक्टिव्ह एक असले तरी कंपार्टमेंट्स खूप जाणवत होते आणि गार्डन्स क्लब कंपार्टमेंट ब्रेकिंगचं काम करतोय। आज व्यासपीठावर मला दोन्ही ॲग्रिकल्चरिस्ट आणि बॉटॅनिस्ट बघून खूप आनंद होतोय अँड दॅट इज अवर मोटिव्ह आय वुड लाईक टू से। तर बायोडाटा हा टेक्निकल बायोडाटा तर आहेच, सरांनी खूप महत्त्वाची पुस्तकं दिलेली आहेत आपल्या सर्वांना, ती मला वाचावीशी वाटतील की मगाशी सांगितलं बऱ्याचशांनी PhD केली कास्ट प्लॅट्यूवरती, वेस्टर्न घाटवरती। सर अगदी मला वाटतं एकही कोपरा शिल्लक नसेल, विद्यार्थ्यांना घेऊन भरपूर फिरलेले आहेत आणि मग सिरोपेजिया असो, कास्ट प्लॅट्यूवरची वेगवेगळी फुलं असो, आणखी नवीन नवीन स्पीसीज शोधून काढणं, ही सगळी परंपरा सर आणि मला सरांचे विद्यार्थी चालू ठेवत आहेत। ती वेगळी ओळख आणि आपल्याला समजणारी ओळख आहे। बाकी आमचा टेक्निकल बायोडाटा असतो तो अकॅडमिक, त्यापेक्षा पॅशनेटली काम करणारा शिक्षक म्हणून मला सरांची ओळख करून द्यायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल। आणि मग आपण जो अभ्यास केलेला आहे त्याचं महत्त्वाच्या बुक फॉर्ममध्ये त्यांनी जे पब्लिकेशन केलेलं आहे तर ते नक्कीच वाखाणण्यासारखं आहे। फ्लोरा ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, नो युअर ग्रास जनरा थ्रू हँड लेन्स, ह्या प्रकारची वेगळी पुस्तकं जी तुम्हाला फील्ड गाईड म्हणून उपयोगी पडतील। फ्लॉवरिंग प्लांट्स ऑफ वेस्टर्न घाट्स आणि असे अतिशय वेगवेगळे असे विषय सरांच्या डोक्यात आहेत। तुम्ही बाहेर बघितलं असेल पाम्सचा एक डिस्प्ले, तर अख्ख्या भारतातले वेगवेगळे महत्त्वाचे पाम्स वेगवेगळ्या साईट्सवर लावले जावेत असं अगदी ते मनापासून सगळ्यांना सांगतात आणि स्वतःच्या IT फील्डमध्ये चिरंजीव आणि सुनबाईंना पण त्यांनी त्याच्यात उतरवलेलं आहे। तर ही आमच्या विषयाची ताकद आहे वनस्पती शास्त्राची आणि या सगळ्याचा गोषवारा लक्षात घेता वी आर व्हेरी प्राऊडली अनाउन्सिंग
पॅशनेट प्लांट कॉन्झर्वेटर अवॉर्ड. पॅशन फार महत्वाचं आहे. शिक्षक बरेच असतात पण पॅशनेटली काम करणारे, मनापासून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणारे असे आमचे हे सर आहेत. आणि गार्डन्स क्लब कोल्हापूर विच इज एस्टॅब्लिश्ड इन 1969 announces Passionate Plant Conservator Award to felicitate Professor Dr. Srirang R. Yadav. Gardens Club honors with grand golden salute to the leading gardener with global vision and green mission for executing mega garden project lead botanical garden with passion, patience and perseverance. तर पेशन्स खूप महत्वाचा असतो. आपण बऱ्याच वेळी एखादा प्रोजेक्ट केला, छोटा गच्चीवरची बाग, तरी अडचणी खूप सांगतो, किंवा सोसायटीचा कचरा मला रिसायकल करायचा आहे, बाग करायची म्हणून अडचणी खूप येतात. एवढ्या मोठ्या पोझिशनला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून बॉटनीचं जरी सरांनी काम केलं असलं तरी आम्ही बघितलंय की 4 माळी मिळणं हे सुद्धा त्या सिस्टीम मधनं किती अवघड असतं. आणि 70 प्रकारच्या स्पीसीज लीड बॉटॅनिकल गार्डन मध्ये कॉन्झर्व करणं हे अतिशय मोलाचं काम सर करतायत. आणि त्या सगळ्यांना आपण हातभार लावूया. सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. तिथल्या त्या स्पीसीज आपल्या सगळ्यांच्या बागातनं कशा येतील याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. आणि सरांनी जी 2 आपल्याला कामं सांगितली आहे ती निश्चितच गार्डन्स क्लब पार पडेल. पल्लवी सारखे बरेचसे आमच्याकडं लँडस्केप डिझायनर्स आहेत. मला आठवतंय साईटवरती वेगवेगळ्या पल्लवीनं इथली युनिव्हर्सिटीच्या नर्सरी मधली झाडं लावलेली आहेत. कारण 80% प्लांट्स इन अवर नर्सरी दे आर एक्झॉटिक, बाहेरनं कुठनं आणलेले असतात. तर प्लांटच्या मार्केटिंगमध्ये आपण कमी पडतोय. आणि सर आणि आपण सगळे एकत्र मिळून ती धुरा नक्की पेरूया असं आश्वासन सरांना देऊया. आणि तुम्ही जबाबदारी घ्या या सगळ्या सायंटिफिक मोठ्या कन्सेप्टचं सिम्प्लिफिकेशन आम्ही नक्की करायचा प्रयत्न करू. आणि समाजापर्यंत लॅब टू लँड जे आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्याला मार्गदर्शन आपण त्याच्यावर चालत राहूया. जय वसुंधरा. आपली पळापळ चालूच आहे, पण आज आपला जो शेवटचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे त्याच्यावर साठी आपले मान्यवर आज लाभलेले प्रभू पाहुणे डॉक्टर यादव सर, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि स्वागतही करते की कार्यक्रमाला सर आले आणि हा पुरस्कार सरांनी स्वीकार केला. कारण त्यांना फोन केल्यावर सर म्हटले अहो मी तुमच्यातलाच आहे असं. त्यामुळं ही औपचारिकता न बाळगता सर इथे आलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद सर. आंबाड सर जे आपले ॲग्रिकल्चर कॉलेजचे सकाळपासून त्यांची सर्व कुटुंबीयही पुण्यावरून आलेले खास कार्यक्रमासाठी आणि इथं हजर आहेत. तर आंबाड सरांचे परत एकदा मी स्वागत करते. आणि आजचा हा कार्यक्रमाचा आढावा घेताना कार्यक्रम जरी हा 1 दिवसाचा असला तरी याची तयारी जवळजवळ वर्षभर, म्हणजे जो कार्यक्रम गेल्या वर्षी फ्लॉवर शो झालेला असतो त्याच्यानंतर पुढे, कारण आम्हाला सप्टेंबर पासून फोन यायला सुरुवात होते की उद्यान स्पर्धा कधी आहेत, पुष्प स्पर्धा कधी आहेत. त्यामुळे ह्या तयारी ही फारच आधीपासून चालू झालेली असते. पण आजच्या या वर्षी अगदी 2020 मध्ये मी सांगितलं सकाळी की आम्ही फ्लोरल शोला गेलो आणि आमचं गेल्या वर्षी ठरलेलं की 50वा कार्यक्रम आहे. तर आपल्याला या फेब्रुवारीपासून, म्हणजे डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी आपला फ्लॉवर शो झाला आणि फेब्रुवारीपासून 20 पासून आपल्याला तयारी करायला पाहिजे. आणि त्यानंतर ही करोनाची महामारी चालू झाली, पण हा कार्यक्रम आपण घ्यायचाच असं ठरलं. उद्यान स्पर्धा आम्ही घेतल्या आणि आपल्याला पुष्प स्पर्धा घेतल्या पाहिजे. पण उद्यान स्पर्धासाठी काय सोशलच्या जे कोविडच्या गाईडलाईन्स आहेत ते काय पाळणं तसं काही इझी होतं, कारण ते फक्त आपण गार्डन मध्ये जाणार होतो लोकांच्या आणि बघणार होतो जजेस वगैरे. पण पुष्प स्पर्धा ह्या घ्यायचं तसं कठीण होतं. त्यासाठी आपल्याला परमिशन लागणार होती. राहुरी कृषी विद्यापीठाची परमिशन आपल्याला हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटनं अगदी त्वरित मिळवून दिली. आणि त्यानंतर हा कार्यक्रम आपण अगदी कोविडच्या गाईडलाईन्सनं करायचा ठरवला. त्याच्यामध्ये फक्त या वर्षी आपण पुष्प स्पर्धा घेतल्या. दरवर्षी भरपूर मोठे स्टॉल्स असतात, वेगवेगळ्या प्रत्येक यूथ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी लँडस्केपिंग कॉम्पिटिशन, बॉटॅनिकल फॅशन शो असे आपले कार्यक्रम असतात. पण आम्ही हे सगळे जे आहेत ते सगळे बऱ्यापैकी ऑनलाईन या वर्षी कव्हर केलेले आहेत. आणि आज सकाळपासूनचे सुद्धा सगळे
ते लाईव्ह आपल्याला फेसबुकला बघायला मिळत आहे. तर आपण हा कार्यक्रम 50 वर्षाचा हा तुम्ही जर बघितलं तर इथे आम्हाला सुरुवातीला आमची लास्ट डेट 22 डिसेंबर होती पुष्प स्पर्धांच्या एंट्रीची, आणि 17 डिसेंबर पर्यंत फक्त 5च एंट्री आलेल्या. आणि आम्ही पण अरे बापरे एवढ्या एंट्री कमी, कदाचित कोविडमुळे कमी असतील वाटल्या, पण अक्षरशः 4 दिवसात जवळजवळ त्या 356 एवढ्या एंट्री झाल्या. म्हणजे नक्कीच जसे आपण म्हणतो की सगळ्यांनाच निसर्गात वावरणं हे निश्चित आवडतं, आणि आजचं आपण जे वर्ष साजरं करतो आहे वनस्पती स्वास्थ्य किंवा प्लांट हेल्थ, याला निश्चितच आपल्याला आपल्या सगळ्यांकडून चांगली साथ लाभलेली आहे. आणि ह्या साथला एक आपण म्हणता येईल एक चांगला तुरा म्हणजे आज लाभलेले आपले SR यादव सर, की आता त्यांचं तुम्ही भाषण ऐकाल, माझ्या वनस्पती याच्या हे ऐकलं फार दिवस झाले होते सर ऐकून, ते आज आपल्याला नक्कीच ऐकायला मिळणार आहे. तर हा सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने आपण पार पाडलेला आहे, सकाळचे आणि संध्याकाळचे मधले वर्कशॉप. तर हा कार्यक्रम जो आहे त्याचा आता बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करूया. तर आपण सगळ्यांनी दिलेल्या साथीबद्दल परत एकदा धन्यवाद. त्याचप्रमाणे स्टेजवर असणारे अध्यक्षा कल्पना सावंत मॅडम, धनश्री पाटील मॅडम, श्रीराम अंबाड सर आणि तुम्ही सर्व कोल्हापूरवासी, सर्वात प्रथम मला अभिनंदन करायचं आहे ह्या ग्रुपचं. त्याचं कारण असं आहे, 50 वर्ष पूर्वी सुरू असलेली ॲक्टिव्हिटी कोविड काळात सुद्धा त्यांनी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. तेच त्याच्यातली त्यांची जिद्द दिसते. त्यामुळे मी त्याच्याबद्दल त्यांचं आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि वनस्पती, आज आपण सर्व इथं एकत्र आहोत ते वनस्पतीमुळे. हा आपला कोल्हापूर भाग रांगड्या लोकांचा भाग. आणि मी एक दिवस विचार करत बसलो, अरे कोल्हापूर कशाबद्दल फेमस आहे जगामध्ये. तुमच्यापैकी काय लोक मला सांगतील कोल्हापूर जगामध्ये, भारतामध्ये नव्हे जगामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे पैलवान मान्य, कोल्हापूरचा रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, बरोबर, आणि शुगर केन लॉबी, ह्या 3 गोष्टीसाठी आपण फेमस आहोत. याच्या पाठीमागे उभं कोण आहे. हे जे कोल्हापूरचं नाव आज आहे जगाच्या पाठीवर, त्याच्या पाठीमागे उभं कोण आहे असं मी अनालिसिस करत होतो. आणि त्यावेळेला मला उत्तर काय आलं माहितीये, कोल्हापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रासलँड, यामुळं कोल्हापूर या स्टेजला पोहोचले. आज कोल्हापूरच्या ग्रासलँड्स एवढ्या गवत जे आहेत, गवताबद्दल तुम्ही जर उल्लेख केला, गवतावर मी पुस्तक लिहिले आणि तुम्हाला सर्वांना माहीत नसेल कदाचित, जीवनातल्या 80% गरजा, जीवनातल्या 80% गरजा गवतातून येतात. कधी गवताला नमस्कार केला, गुलाबाला करतो, बाकीच्या फुलांना करतो, पण तुम्ही गवताला कधी नमस्कार केलाय का. गवत काय आहे, आज जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा बायो रिसोर्स ज्याला म्हणतात, जो सर्वांना लागतो. तुमचं मीठ, मिल्क, नेम द थिंग, साखर, प्रत्येक गोष्ट गवतातून येते. आणि या गवताबद्दल आपण फारसा कधी विचार करत नाही, त्यांना आपण टेकन फॉर ग्रांटेड. आणि कोल्हापूरचं वैभव, कोल्हापूरचं नाव हे गवतामुळे आहे. आणि तुम्हाला माहित आहे, आपण शुगर केन लाभे आहोत. अख्खी शुगर केन पण गवत आहे. अख्ख्या भारताचं, महाराष्ट्राचं राजकारण त्या एका गवतावर आहे. म्हणजे गवताचं महत्व काय आणि कोल्हापूरचं महत्व आहे. कोल्हापूरचं जे काय आजचं नाव आहे ते गवतामुळे आहे. हे मी पहिलं वनस्पतीकडून शिकलेलो कोल्हापूरच्या बाबतीत. दुसरं असं की मानवाचं खरं धन काय आहे. अनेक गोष्टी कदाचित विचार करत नसतील, परंतु मानवाचं खरं धन कोणतं याच्यावर मी खूप विचार केला.
आणि त्या दिवशी मला लक्षात आलं, म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी सगळे केस पांढरे झाले, त्या दिवशी मी विचार करायला लागलो, अरे मानवाचं खरं धन कोणतं? पैसे? उत्तर आलं नाही. जमीन? उत्तर आलं नाही. मग सत्ता, समृद्धी? नाही. मानवाचं खरं धन असेल तर ते फक्त आणि फक्त जैवविविधता. कुठलंही सोनं खाता येत नाही, कुठलेही नोट्स खाता येत नाहीत, कुठलेही विकत घेता येतं पण खाता येत नाही. आज मी हे नेहमी उदाहरण सांगत असतोय वनस्पतीबद्दल, आणि या वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं जे क्लब काम करतोय त्याच्याबद्दल मी त्याचं खूपच म्हणजे कौतुक करतो. तर मी जर 15 दिवस उपवाशी असो आणि एका बाजूला 1 किलो सोनं ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूला एक भाकर आणि झुणक्याची प्लेट ठेवल्या आणि मला विचारलं कुणी का जाणार, दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे, मी सोन्याचं जाईन का भाकरीचं जाईन? सगळ्यांना मान्य आहे. मग खरं जोपर्यंत माझं पोट भरलेलं नाही तोपर्यंत संपूर्ण जग माझ्यासाठी शून्य आहे. आज जगात एकच सायंटिस्ट आहे, वैज्ञानिक आहे जो अन्न तयार करू शकतो, त्या म्हणजे वनस्पती. मानव झाडं लावेल परंतु मानव अन्न सिंथेसिस करू शकत नाही. म्हणजे माझं पोट माझ्या वनस्पती आहे. दुसरी गोष्ट, मी जे समजलो, मी वनस्पतीचा प्राध्यापक आहे म्हणून नव्हे, मला जे समजलं. दुसरी गोष्ट, समजा मला एखादा दुर्दम आजार झाला, TB झाल्या, खोकता येईना, अगदी चालता येईना, अशा वेळेला आमचे कोणतरी आल्या, मॅडम आल्या, सर तुम्हाला भारताचा पंतप्रधान बनवते. आणि कोणतरी माझे वैद्य आले, ते म्हणाले सर हा झाडपाला खावा तुमचं TB बरं होईल. पण दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे, काय घ्या? निश्चितच म्हणेन की माझी प्रकृती पहिली, बाकीचं नंतर. आजपर्यंत जेवढे मानवाला आजार झाले त्याची औषधं वनस्पतीतूनच आलेली आहेत. आज कोविडमध्ये सुद्धा भारतात अनेक अँटीव्हायरल वनस्पती आहेत. लोक काढा घेत आहेत, काढा घेतल्यामुळे बऱ्याच लोकांना तो झालाही नाही, झाला तर माहिती झाला. म्हणजे माझी प्रकृती सुद्धा माझ्या वनस्पती आहे. हा दुसरा भाग झाला, मान्य सर्वांना. आणि तिसरा, एवढं मी वैभव तयार केलंय जगाच्या पाठीवर. विमानं आहेत, गाड्या आहेत, मोटरसायकल आहेत, TV आहेत, काय नाही, सगळ्या. या सगळ्याचा मला आनंद घ्यायचा आहे. जिवंत असायला हवं ना, ते आनंद घ्यायला जिवंत असायला हवं ना. आज फक्त वनस्पतीच अशा आहेत की जो आम्हाला ऑक्सिजन लागतो त्या फक्त वनस्पतीच रिलीज करतात. म्हणजे माझं पोट, माझी हेल्थ आणि माझा श्वास, तिन्ही गोष्टी वनस्पतीतून येतात. हे मला उमजलेलं कोडं आहे. चौथी गोष्ट एकच लागते जीवनात, ते म्हणजे पाणी. जीवनामध्ये फक्त पाणी लागतं. तुम्ही कुठलाही मानव सोडून कुठलाही प्राणी घ्या, त्याला जेवण, त्याची सुदृढ प्रकृती, स्वच्छ हवा आणि पाणी, एवढ्या 4 गोष्टीवर सुखी आहे, आनंदी आहे, कदाचित आपल्यापेक्षा जास्त. आणि त्यामुळं वनस्पतींचं मानवाच्या जीवनातलं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे. लोक समजो नाही तर न समजो, वी टेक फॉर ग्रँटेड, परंतु तसं नाही. जीवनामधला प्रत्येक अतिउच्च आनंद. आंबा खाताना काय मजा वाटते, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा मी खात नाही, परंतु मटण, कोल्हापूरचं मटण हे गवत आहे. ओके, कोल्हापूरचं मटण हे गवत आहे. जे गवत खातात, आजूबाजूला जे बोकड वगैरे पाळले जातात ते गवतावर पोसले जातात, आणि कोल्हापूरचं सकस मटण हे गवतामुळं आहे. ओके, म्हणून सांगायचं एवढंच की जीवनामध्ये वनस्पतींचं महत्व मला जे कळलं आहे, मी सकाळी उठल्या उठल्या, आता मी जो कोण उभा आहे, जे काही माझे हात आहेत, पाय आहेत, डोका आहे, ब्रेन आहे, काय असेल ते, प्रत्येक गोष्ट वनस्पतीतून आलेलं आहे. आय एम अ प्लांट प्रॉडक्ट. मी वनस्पतीचा प्रॉडक्ट आहे, मी जो कोण आहे तो. आणि त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा वनस्पतींना नमस्कार करतो आणि म्हणतो, मी जो कोण आहे आज तो तुझ्यामुळे आहे, वनस्पतीमुळे आहे. निश्चितच बाकीच्याही अनेक गोष्टीचे तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. सूर्यप्रकाश आहे, जमीन आहे, सर्व काही महत्त्वाचं आहे, हवा आहे, परंतु वनस्पती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आता प्रश्न येतो, याच्या वेळेला मी इथं आल्यानंतर लक्षात काय गोष्टी आल्या माझ्या, त्या मी विनंती करणार आहे क्लबला. त्या म्हणजे अशा की आज जी ह्या काय वनस्पती तुम्ही दिसताय
मी परवाच एक मीटिंग अटेंड केली याला लखनौला, आणि भारत सरकारच्या सुद्धा लक्षात आलं, कारण आम्ही भाषणं देत असतोय कुठं कुठं. मी तिथं एक प्रश्न केला होता नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लखनौ, त्यांनी मला ग्लॅडिओलस दाखवले हजारो, त्यांनी मला बोगनवेलिया दाखवले. मग त्यांना मी एक प्रश्न विचारला, यातलं भारतातलं झाड कोणतं तेवढं दाखवा. ॲग्रिकल्चरचे प्राध्यापक इथं आहेत. आमच्याकडे सगळे वनस्पती बाहेरचे आणले, टीव्ही आणले, टेप रेकॉर्डर आणले, बाकी सगळं मान्य आहे. झाडं सुद्धा तुम्ही सांगा, पश्चिम घाटात आपल्याकडे झाडं आहेत का नाही? पश्चिम घाट अतिशय समृद्ध, त्यातलं एक तरी झाड आणून आम्ही कुंडीत लावता येईल का याचा विचार केला का? असा एक प्रश्न उभा राहिला. मी तिथं प्रश्न केला, आता भारत सरकारनं मिशन मोडमध्ये फ्लोरिकल्चरल मिशन मोड असा फार मोठा प्रोजेक्ट, करोडो रुपयाचा प्रोजेक्ट आता आम्ही हे केलेला आहे. आणि त्याच्या अंडर बऱ्याच इन्स्टिट्यूट जे आपले म्हणजे भारतीय वनस्पती आहेत त्या आपल्याला ऑर्नामेंटल कशा बनवता येतील. तर इथून पुढं ते इनकरेज करण्यासाठी म्हणजे वाईल्ड प्लांट्स ऑफ ऑर्नामेंटल व्हॅल्यू, जंगली वनस्पती ज्या ऑर्नामेंटल आहेत त्या आपल्याला लोक उपयोगी करता येतील का, त्यातून त्यांचं संवर्धन करता येईल का, हा एक त्यांनी भाग घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. पुढल्या वर्षी तो एक त्याच्यात भाग असावा. दुसरं असं कोविड-19 आला. कोविड-19 मी बराच आपण कोविड-19 बद्दल बोलतोय, आणि कोविड-19 मुळे अनेक ऍक्टिव्हिटी मानवाच्या वर रिस्ट्रिक्शन आलं आणि मानव कदाचित नाराजी आहे. पण त्याच वेळेला त्याची पॉझिटिव्ह बाजू जर तुम्ही बघितली तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या दिसतील. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये आपण खर्च केले, पण आम्ही आमच्या ऍक्टिव्हिटी जरा थांबवल्या 2 महिने, संपूर्ण गंगा नदी स्वच्छ झाली. म्हणजे मानवाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये कोविडनं दाखवून दिलं की तुम्ही पैसे खर्च करून स्वच्छ करायची गरज नाही, तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी लिमिटेड ठेवा. हा पहिला भाग. दुसरी गोष्ट, केव्हा तरी नातवंडाशी पाहुण्यापैशी बसावं बोलावं ना. सतत मनुष्य एवढा पळत होता की त्याला इतरांच्या बद्दल पाहुणे पै रिलेशन्स नाती सगळं तो विसरला होता. त्याची सुद्धा जाण करून दिली. तिसरी गोष्ट, कोविडने हे दाखवून दिलं की जे बायोलॉजी आहे, जे जैविक शास्त्र आहे, एक व्हायरस, डोळ्यानं न दिसणारा व्हायरस अख्ख्या जगाला लॉकअप करू शकतो. म्हणजे त्याची ताकद काय आहे? मानवाला मानवाची जागा दाखवून दिली. मी असं म्हणेन, मानवाला मानवाची जागा दाखवून दिली. तू सर्व काही नाहीस. याच्यातून खूप गोष्टी शिकण्याच्या आहेत. पोल्युशन कमी झालं, म्हणजे काय म्हणतो आपण, निसर्गाला परत ऊर्जा मिळाली आणि अनेक सिटीज पोल्युशन रहित झाल्या. आणि मला तर वाटतं आता हे लॉकडाऊन दर शनिवारी रविवारी कंपल्सरी संपूर्ण देशात राहा. त्याच्यामुळं बऱ्याचशाच गोष्टीचे प्रॉब्लेम कमी होतील. मी पाहिलं गेल्या 6 महिन्यात काय परिणाम झाले. आपण सगळे हे लावतो, मास्क लावतो, नंबर 1. किती लोकांना, मी कुणालाही खोकताना बघत नाही, आता कुणालाही सर्दी झालेली बघितली नाही. का असं झालं? म्हणजे अनेक सूचनाचे रोग कमी झालेले मला समाजात दिसतात. नाही तर कोल्हापुरात असतानाचे खूप प्रॉब्लेम असायचे. म्हणजे त्यातून आणखी दुसऱ्याही अनेक गोष्टी चांगल्याही झाल्या. अर्थात मी असं त्याचं समर्थन करत नाही, परंतु मानवानं यातूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि कोविड-19 हा व्हायरस आहे, सर्दीसारखाच आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या भारतात जवळजवळ 50-60 वनस्पती ह्या अँटीव्हायरल आहे. त्याचा काढा करून घेतो. लहानपणी आम्हाला काढा द्यायचे करून, कडू कडू असायचा काढा, एकदम कडू, आणि ते सगळे अँटीव्हायरल आहे. साधी मेडिसिन्स आहेत, त्याला फार मोठी मेडिसिन घेऊन ते कॉम्प्लिकेशन वाढवण्यापेक्षा काढे घेऊन आम्ही दुरुस्त होऊ शकतो. त्यामुळे पुढल्या वर्षी मला वाटतं याच्यातच एखादा मेडिसिनल प्लांट, अँटीव्हायरल प्लांट किंवा अँटी डायबेटिक प्लांट, अँटी अस्थमॅटिक प्लांट्स असं शिक्षण करावे की जेणेकरून काही लोकांना त्याचं ज्ञान मिळेल. असं एक शिक्षण व्हावा अशी एक माझी इच्छा आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला अभिमान वाटेल, आनंद वाटेल, आज सुद्धा मी
प्राध्यापक आहे. मी शिवाजी विद्यापीठात रिटायर होऊन 4-5 वर्ष झाली. मी जात असतोय. मला झाडं लावण्याचा छंद आहे आणि माझं कोल्हापूर सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी वनस्पतींची राहावी अशी माझी एक इच्छा आहे. आणि ती मी जोपर्यंत माझ्यामध्ये जीव आहे, हातपाय चालतायत तोपर्यंत करणार. आणि कोल्हापुरात आता तुम्हाला माहीत आहे आपल्या लीड बोटॅनिकल गार्डन, पश्चिम महाराष्ट्रासाठी पहिली लीड बोटॅनिकल गार्डन सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली ही गार्डन आहे. हे डिपार्टमेंटने केलेले गेली 30-35 वर्षाचे एफर्ट्स आहे. आणि या एफर्ट्समध्ये आपल्या कोल्हापुरात जवळजवळ 1200 प्रजाती पश्चिम घाटातल्या आणून लावलेल्या आहेत. याची कारण आम्ही काय म्हणजे माझं डिपार्टमेंट ॲडव्हर्टाईज करत नाही, काय नाही, शांत बसून एका कोपऱ्यात काम करत असते. परंतु भारताच्या ज्या काही पहिल्या 3-4 गार्डन आहेत त्यापैकी आपली एक बोटॅनिकल गार्डन गेली 30-35 वर्षात उभी राहिली. आणि ते खरं मानवाचं धन आहे. मी काय म्हणतोय, हे खरं मानवाचं धन आहे, बाकीचं धन नाही. आणि त्याचा फारसा उपयोग नाही. तुमचे आजार, तुमचं जेवण, तुमचं सगळे अतिउच्च आनंद वनस्पतीतनं देतात. आणि त्यामुळं मला असं वाटतं प्रत्येकाने प्रेमात कुणाच्या पडावं तर ते वनस्पतीच्या पडावं असं मला सांगायचं. आणि फार काय मी बोलत नाही, परंतु माझी जी खूप इच्छा आहे ती म्हणजे जे आपल्या पश्चिम घाटातल्या वनस्पती आहेत. आम्ही शिवाजी विद्यापीठाच्या गार्डनमध्ये अनेक जंगली वनस्पती आणून लावून, आता तुम्ही गेला सुंदर अशी फुलं येतात. डिसेंबरमध्ये फारशी फुलं नसतात, तर त्या वनस्पती ऑर्नामेंटल म्हणून आजच्या वापरता येतील. आणि तेवढाच त्याचा फायदा नाही आहे. अनेक वनस्पती आणून लावलेल्या आहेत, फार सुंदर दिसतात. परंतु आपल्याकडे काय, खरकी मुर्गी दाल बराबर अशी एक म्हण आहे. आणि खरोखर माझ्या ज्या वनस्पती आहेत, आपल्या ज्या वनस्पती आहेत, त्यांच्याकडे आपण कधी डोळं उघडून पाहिलं नाही. आणि त्या वनस्पती कशा लोकांना म्हणजे लोकांमध्ये रुजवता येतील आणि त्यातून त्या वनस्पतींचं संवर्धन कसं होईल. कारण अनेक वनस्पती संकटग्रस्त आहेत. आज कुठलाही लॉज चालेल, मग तो कुठलाही लॉज चालेल, एक वनस्पती जर या पृथ्वी तलावरून नष्ट झाले तर तुमचे कितीही इंजिनियर आणा, कितीही केमिकल्स आणा, कितीही लॅबोरेटरी आणा आणि कितीही इक्विपमेंट आणा, तो जिनोम परत मानवाला तयार करता येत नाही. आणि त्यामुळं त्याला फक्त त्याचं संवर्धन करणं आपल्या हातात आहे, तयार करणं आपल्या हातात नाही. आणि म्हणून मानवानं प्रत्येक वनस्पती, प्रत्येक जीव, ना वनस्पती म्हणजे प्राणीसुद्धा, या सगळ्यांचं संवर्धन करायला हवं. आणि या बाबतीत हा जो तुमचा फ्लावर शो कॉम्पिटिशन केली जाते, याच्यातून त्यांचा उद्देश काय. मी कारण फार वर्षापूर्वीपासून पाहतोय अतिशय ॲक्टिव्ह असणारा हा ग्रुप आणि फ्लावर शोच्या माध्यमातून लोकांमध्ये वनस्पतीबद्दल जनजागृती तयार करणे, वनस्पतीचं महत्त्व पटवून देणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि ते काम हा क्लब करत आहे. आता 50 वर्ष झाली आणि कोविडच्या काळात सुद्धा त्याने हार मानली नाही, पूर्ण करून दाखवलं. याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मी एवढंच बोलून, मला जे बोलायचं होतं ते मी सांगितलं तुम्हाला. खूप काहीतरी सांगता येईल मला. हां, त्यात एक कोल्हापूरची आणखी एक गोष्ट राहिली, ती 4 गोष्टीबद्दल कोल्हापूर फेमस आहे. काय सांगितलं, मटण, त्यानंतर दूध, तिसरं पैलवान आणि चौथं चप्पल. 4ही प्रॉडक्ट गवताचे आहेत. ऑल द 4 प्रॉडक्ट्स जे काय आहेत ते गवतापासून येतात. कोल्हापूरचं वैभव हे गवता, आजूबाजूची गवतारान आहे. हे मला सांगायचं आहे. मी त्याच्यावर छोटंसं लिहिलेलं सुद्धा आहे. तर वनस्पतीचं महात्म्य आपल्या जीवनामध्ये फार मोठं आहे. आणि असंच तुम्ही एक कार्यक्रम दरवर्षी करत राहा. मी येत राहील, मला खूप आनंद वाटेल. आणि पुढल्या वर्षापासून आपण थोडंसं आणखीन काय जागृती वेगळ्या पद्धतीने करता येते का पाहूया. धन्यवाद. थँक्यू. हा सर, समोर
आणि आपण आता ड्रॉइंग कॉम्पिटिशनचे रिझल्ट्स डिक्लेअर करतो. हे ड्रॉइंग कॉम्पिटिशन आपण कॅमल सर्फे गार्डन क्लब आणि कॅमलनी मिळून आपण अरेंज केले होते झूम मीटिंगवर सगळ्यांनी अटेंड केले होते आणि खूप भरघोस प्रतिसाद लाभला. थँक्यू सो मच एव्हरीवन. यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या इकडे बाहेरून गार्डन्स क्लबची इंटर्नशिप करण्यासाठी अमोल नवले म्हणून आपल्या इथे आलेले आहेत. नागपूरचे आहेत ते MSc बॉटनी टॅक्सोनॉमिस्टच आहेत. आज यादव सर आपल्या इथे आहेत. तर मी अमोलना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि एक दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्यात. एक बाहेरचे पाहुणे म्हणून पहिल्यांदाच त्यांनी आपला उत्साह हा सगळा सोहळा बघितलेला आहे. त्यांचे अनुभव त्यांनी एक दोन वाक्यात आणि कशासाठी त्या इंटर्नशिप करण्यासाठी आलेले आहेत इथे ते सांगावं. आणि यादव सरांसारखे मार्गदर्शक आम्हाला कायमस्वरूपी लाभलेला आहे याचा मला आनंदच आहे. खरं तर राजस्थानला मी गेल्यापासून मला म्हणजे MSc फर्स्टला असताना माझा इंटर्नशिपमध्ये नंबर लागला होता. गांधी फेलोशिप म्हणून राजस्थानचे अजय पिरेमल यांची फाउंडेशन चालते, त्याच्यामध्ये मी आता सध्या कार्यरत आहे ॲज अ STP फेलो स्टेट ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम. याच्यामध्ये मी उदयपूर डिस्ट्रिक्टमध्ये काम करतो. तर लॉकडाऊनच्या काळामध्ये गार्डन क्लबने खूप चांगला उपक्रम सुरू केला की किचन गार्डनिंग कोर्स. तर मी पण त्याच्यामध्ये जॉईन केलं आणि मला असं वाटलं की हा खरोखरच चांगला उपक्रम आहे. त्यानंतर मी त्यांच्या वेबसाईट्स वगैरे जाऊन सर्च केला आणि नंतर कल्पना सावंत मॅडम आपल्या मुंबईच्या मॅडम यांच्याशी संपर्क साधला. तर मला उत्सुकता वाटली की कोल्हापूरसारख्या ठिकाणी एवढं चांगलं कार्य चालू असताना मी का तिथे नको. त्यामुळे मग 50व्या वर्षी सुवर्ण महोत्सव त्याची पण मला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल खूप आनंदच वाटला. आणि खरं तर मला माझं पुढचं करिअर जे आहे हॉर्टिकल्चर, फ्लॉरिकल्चर आणि फॉरेस्ट यांच्याबरोबर करायचं असल्यामुळं मला गार्डन क्लबची मूळ कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी राजस्थानवरून इथपर्यंत आलो. आणि मला तुमचा सर्वांचा सहभाग हवा आहे. आणि तुमच्या कोणी पण कोणती पण गोष्ट असेल गार्डन क्लब कोल्हापूर आणि कोल्हापूर शाहू महाराजांनी एस्टॅब्लिश केलेला आपला जिल्हा आहे याच्यातून मला खूप काही शिकायला भेटलं. आणि जेव्हा मी कोल्हापूरला येण्याचं ठरवलं तर मला अजून स्कोप वाढवतच गेले. आणि यादव सर, कांबळे सर, कल्पना सावंत मॅडम यांचा पूर्ण स्कोपच मला लाभला. मला असं रात्री आत्ता सध्या झोप नाही येत. मला असं वाटतं की काय करावं. रात्री मी अक्षरशः 2-3 वाजेपर्यंत माझं काम करतो, परत 3 वाजता माझी झोप लागत नाही, परत काम सुरू करतो. तर इतका उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूरने मला दिलेला आहे. त्याबद्दल मी कोल्हापूरवाल्यांचे सर्वांचे आभार मानतो. खरं तर आपली भूमी आहे, आभार कुणाचे मानायला नको. सर्वांचे ऋणी राहणं मला आवडेल. धन्यवाद. शेतीला वाहून घेतलं. त्यानंतर सरकार महाराजांची आहे तुमची पुढे 5 वर्षांनी बाग केली. त्यानंतर ग्रीन हाऊस केलं. त्या ग्रीन हाऊसला 47वा वर्ष होतं. त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं आणि त्यामध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं. त्यामुळं आमचा आत्मविश्वास दुणावला आणि आम्ही आता बऱ्याच ठिकाणी आम्ही कॉम्पिटिशनला उतरलो. बऱ्याच ठिकाणी आमचं प्रथम पारितोषिक आम्हाला मिळालं. पुणे रोज सोसायटीनं मला गुणवंत गुलाब उत्पादक शेतकरी म्हणून सन्मानित केलं 2018ला. ते खरंच रे जर कुठं असेल तर ते गार्डन क्लबची जी पहिली ट्रॉफी मला मिळाली त्याच्यामुळं मी पुढं भाग घेतला आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यामुळं खरं माझं यशामध्ये गार्डन क्लबचा वाटा आहे असं मला वाटते. आणि आजही मी पार्टिसिपेशन केलं आणि आजही मला पारितोषिक मिळते पहिल्या नंबरचं. आणि आम्ही युनिट वाढवतोय आता. मी व्यवसाय म्हणून त्या दृष्टिकोनातून मी ती गुलाबाची बाग केली. आज मी पुन्हा त्यामध्ये आता वाढ होते. मार्केटला माझा गुलाबाचा क्वालिटी म्हणून ओळखला जातोय. माझ्या नावाने त्याची क्वालिटी आहे. असं खरंच रे कुठंतरी तुमचे असं मार्गदर्शन मिळतंय. त्यामुळं हे खरं तर शक्य आहे असं मला वाटतंय. तुम्ही मला इथं बोलवलं, मला बोलायचे मनोगत व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल मी गार्डन क्लबचा थँक्यू सचिन.
सचिन पाटील सर. आत्ताच अगदी 2 विभिन्न व्यक्ती आपण बघितल्या आहेत, उच्च शिक्षित रिसर्च करणारे याच फील्डमधले आणि मातीत हात असणारे. दोघांचेही अगदी तेवढेच अनुभव आपण म्हणजे खरोखर अनुभव मला असं आपल्यालाच भरून येत आहे की दोनही त्याच्यात तितक्याच हिरिरीने काम करतात. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. फक्त आजच्या आपल्या अध्यक्षा शांताकाकी पाटील खरं तर येणार होत्या, पण कोरोनाच्या ह्या सगळ्या ह्याच्यावर थोडीशी तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे त्या काही इथं आलेल्या नाही आहेत, पण त्यांचे आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी असतात. आपण सुरुवात करूया. क्लास 1 पासून सुरुवात करतो आणि ह्याच्यात 3 नंबर आहेत. दुसरा आणि तिसरा नंबर मी फक्त इथे अनाऊन्स करीन. त्यांना सर्टिफिकेट नंतर आपली PRO कमिटी आहे एक्झिटच्या तिथून घ्यायचे आणि फर्स्ट नंबरला फक्त आपण ट्रॉफी देणार आहोत. त्यामुळे थर्ड आणि सेकंड मी फक्त अनाऊन्स करीन आणि फर्स्ट नंबर ज्याला आहे त्यांनी मात्र स्टेजवर यायचं आहे. क्लास 1 ग्रुप 1 व्हाईट रोज, गुलाब एकच फूल पांढरा. तिसरा नंबर आला आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. दुसरा नंबर आला आहे हरकत नाही महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना आणि पहिला नंबर आला आहे संजय घोडावत ग्रुप, त्यांनी स्टेजवर घेतलं. क्लास 1 ग्रुप 1 गुलाब एकच फूल रंग पांढरा. प्रथम क्रमांक संजय घोडावत ग्रुप. त्यांनी भरपूर ज्ञान दिलेलं आहे, तर त्यांचे मी आभार मानते.
ॲग्रिकल्चर कॉलेजचे AD शिंदे सर, डॉक्टर श्री अंबळ सर, डॉक्टर संग्राम धुमाळ सर यांचे पण मी आभार मानते. सीमा सरवदे मॅडम ऑफिसर नसून ते आमच्या मैत्रीण आहेत, त्यांनीही आम्हाला खूप मदत केलेली आहे. तसेच मी आज दिवसभरात जे पत्रकार येऊन गेलेले आहेत शुभांगी तावडे आणि त्यांच्या सर्व टीमचे पण मी आभार मानते. उद्यान स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सर्व स्पर्धकांचे मी अगदी मनापासून आभार मानते, कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. परत या स्पर्धांसाठी जे परीक्षक लाभले होते त्या सर्व परीक्षकांचे आभार मानते. गेले 3-4 दिवस साळोखे सर आणि हेरंब सर्व्हिसेस यांनी जी आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीला माझी मदत केली आहे त्यांचे पण मी आभार मानते. रमेश शहा सर यांनी डिस्प्लेसाठी आम्हाला जे ब्लॉग्स दिलेले आहेत आणि त्यामुळे स्टेज सुंदर दिसत आहे, तर त्यांचे पण मी आभार मानते. संगीताताई ही फुलं घेऊन खास पुण्यावरून आपल्यासाठी इथंपर्यंत पोहोचलेली आहे. ही दरवर्षी आपल्याला पुण्यातून येऊन मदत करते, तर संगीताताई सुद्धा अगदी मनापासून आभार. निलेश जे आपले मंडप डेकोरेशनचं काम करतात दरवर्षी, त्यांचेही आभार. कमानीचं काम जे आपलं दरवर्षी कमानीचं काम आहे, जे आम्ही हक्काने रुपाली शिंदे आणि थोरात मॅडमना सांगतो आणि त्या अगदी छानपणे दरवर्षी आम्हाला इंटरेस्ट कमांड करून देतात, त्यांचे पण मी आभार मानते. ग्रीन शॉपिंगसाठी सर्व जे पॅम्पलेट्स करण्यापासून जी संगीताने मदत केलेली आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या ग्रीन शॉपिंगसाठी सर्वांनी जो सहभाग घेतला त्यांचे पण मी आभार मानते. कॅटरिंग सर्व्हिसेस ज्यांनी दिलेली आहे, दिवसभर कॅटरिंग सर्व्हिसेस देणारे डिपार्टमेंट आणि माझ्या मैत्रिणींनी सर्वांना पाणी पोहोचवणे, सर्व हा सरांची जी विचारपूस केली त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते. क्लब मेंबर्सनी सुद्धा आज दिवसभर जी 2-3 दिवस धावपळ केलेली आहे, सर्व मैत्रिणी असू दे, सर असू दे, संचलन करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, आम्ही दोन्ही नवख्या आहात पण आम्ही आज केलेला आहे. क्लब आम्हाला दरवर्षी असं काही नवीन नवीन चान्स देत असतो, तर दीपालीचे पण मी आभार मानते. आणि कार्यक्रम संपला ह्याचे